नमस्कार मैत्रिणींनो, मी सबिया सबा कलेक्शन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत करते। तर आज आपल्याला नेट ब्लाउज शिवायचा आहे। तर त्याच्यासाठी बघा नेटचा ही ब्लाउज पीस घेतलेला आहे आणि तिच्यासोबत अस्तर घेतलेला आहे व ती मापाचा ब्लाउज आहे। तर आज आपल्याला 4 टक्सचा ब्लाउज शिवायचा आहे। तर हिची जी साईज आहे 32 इंचचा आपल्याला शिवायचा आहे। आधी आपल्याला जी बाह्य आहे तर बाह्य कट करून घ्यायचे। इथं बघा मी हिला 4 फोल्ड केलेला आहे आणि जी बाहीचं साईज आहे आपलं 4 इंच आपल्याला बाही करायची आहे। शिवून ती 4 इंच रेडी पाहिजे, त्याच्यासाठी 1 इंच आपल्याला वाढवायची आहे। म्हणून मी 5 इंच वरती टिक केलेला आहे आणि ह्या साईडला 2.5 इंच वरती टिक केलेला आहे। तुम्हाला जेवढ्या साईजची बाही काढायची आहे तिच्यापेक्षा 1 इंच तुम्हाला जास्त ठेवायचा, जे की आपल्याला शिवण्यामध्ये कामाला येईल। खालच्या साईडने फोल्ड करायला आणि वरती शोल्डर अटॅच करण्यासाठी। तर मी स्लीव्ज हे कट केलेला आहे आणि आता आपण हिचं जे पाठीमागचा भाग आहे ते कट करून घेऊयात। तर 32 इंच साईजचं ब्लाउज आहे, त्यासाठी मी तिला 4 ने डिवाइड केलं। तर तिचं जे आहे 8 इंच आलं, 8 इंच वरती मी टिक केलेला आहे। जी ब्लाउज आहे तिची लांबी 14 इंच आहे, तर मी हिला 15 इंच वरती टिक केलेला आहे। बघा 15 इंच आपल्याला जे अर्धा इंच खालून आणि वरून आपल्याला शिवण्यासाठी लागेल। तर मी 2.25 इंच हिला गळा घेतलेला आहे आणि 3 इंचचा हिला मी शोल्डर घेतलेला आहे। आपला ब्लाउज येतो ना तिचं जी शोल्डर माप घ्यायचं आणि तिच्यापेक्षा अर्धा इंच वाढवायचं। आता हिला मी आर्म होल जी आहे 5.5 इंच वरती ठेवलेला आहे आणि खालून पण आपल्याला चेक करायचं आहे कुठून कमी जास्त होऊ नये। आता हिला आपल्याला एक शेप द्यायचा 1.5 इंच असं क्रॉस धरून आपण बघितलं तर 1.5 इंच वरती हिचं शेप यायला हवं आर्म होलचं। नेटचा ब्लाउजचा जी गळा आहे आपल्याला डीप ठेवायचा आहे, तर 11.5 इंच वरती हिचा गळा आहे। तर मी हिला 11.5 वरती एक टिक केलेला आहे आणि आपल्याला वरून एक शेप दिलेला आहे। हिला कोणताही शेप दिलेला नाही मी, हिला आपल्याला एक डिझाइन करायची आहे। तर मी 1-1 इंच वरती हिला निशाण लावून घेत आहे। बघा सगळीकडून 1-1 इंच आपल्याला निशाण लावायचा आहे आणि हिला अर्धचंद्राकार असा आपल्याला गोल शेप द्यायचा आहे। बघा अर्धचंद्राकार मी असं ह्या लाईननी त्या लाईनला मॅच व्हावं असं एक शेप दिलेला आहे। तर आता मी सगळीकडून हिला गोल स्क्वेअरचा शेप दिलेला आहे। आता आपण हिला कट करून घेऊया। जसं मी व्हिडिओ दाखवते त्याप्रमाणे तुम्ही हिला शेप द्या किंवा तुम्ही दुसरी पण कोणती डिझाइन करू शकता। तर आता हिला कट करून घेऊयात। बघा कट करायला जिकडून तुम्हाला सोपं जातं त्या हिशोबाने तुम्ही हिला कट करा। तर मी सगळं ब्लाउज कट करून घेत आहे। याचं कट केल्यानंतर तुम्हाला हिचं मी फायनल लुक दाखवते। बघा ही किती सुंदर ब्लाउज दिसतोय आणि याच्यावरती आपल्याला नेट लावल्यानंतर आणि सुंदर दिसेल। तर आता हिला ठेवूया आपण समोरचा जी भाग आहे ती काढूया। तर समोरच्याला मी अर्धा इंच जास्त ठेवलेला आहे, जिला मी 15 इंच ठेवलं होतं हिला मी 15.5 इंच घेतलेला आहे, कारण आपल्याला क्रॉसपट्टी जॉईंट करण्यासाठी अर्धा इंच एक्स्ट्रा लागतो जी प्लेट घेण्यासाठी। तर हिचं पण मी 2.25 इंच वरती गळा, 3 इंचचं आर्म होल आणि 5.5 इंच वरती आर्म होल घेतलेला आहे। तर हिचा गळा जी आहे हिला पण आपल्याला 5.5 इंच ठेवायचा आहे आणि हिला दोन्हीला आपल्याला गोल शेप द्यायचा आहे। बघा आर्म होलला पण शेप दिलेला आहे आणि गळ्याला पण दिलेला आहे। तर आता आपण क्रॉसपट्टी काढूया। तर मी ज्या गळ्याच्या साईडनी 3.5 इंच वरती आणि दुसऱ्या साईडनी 2.5 इंच वरती टिक करून असं क्रॉस शेप दिलेला आहे। तर आता आपल्याला 4 टक्सचं ब्लाउज शिवायचं आहे। तर हिला 4 जे टक्स आहेत तिचं आपण माप लावून या। तर गळ्यापासून 2.5 इंच वरती एक टिक केलेला आहे आणि जी खालचा टक्स आहे ती 4 इंच वरती घेतलेला आहे आणि तिला 1-1 इंच वरती मी निशाण लावलेला आहे। ती 1-1 इंच आपल्याला सिलाईमध्ये घालायचं आहे, जी आपल्याला कफ सारखं जी आपल्याला उठायला लागतो ब्लाउज तसं हिचं येईल। तर आता जी दुसऱ्या साईडने सुद्धा मी 4.5 इंच वरती एक टिक केलेला आहे आणि जी आर्म होल आहे आर्म होल पासून सुद्धा आपल्याला 2.5 इंच वरती एक टिक करायचं आहे। बघा कशा प्रकारे मी हिचे जे 4 टक्स आहे ते केलेलं आहे आणि यावरतीच आपल्याला शिवायचं आहे। तर आता आपण ब्लाउजला सुद्धा कट करून घेऊयात आणि दुसऱ्या साईडने पण तुम्ही असं फोल्ड करून हिला पण निशाण लावू शकतात। तर मी गळा सुद्धा कट करून घेत आहे आता आणि आपण तसंच आर्म होल सुद्धा कट करून घेऊयात। आपला अस्तर आता कट झालेला आहे। आता आपण जी नेटचा ब्लाउज आहे तिला कट करून घेऊयात। तर आधी आपण स्लीव्ज कट करून घेऊयात। बघा स्लीव्ज वरती एम्ब्रॉयडरी थ्रेड वर्क आहे, तर मी अर्धा इंच वरून आणि अर्धा इंच खालून एक्स्ट्रा कपडा ठेवून कट केलेला आहे। हिला आपल्याला जास्त झालं तर आपण परत शिवताना कट करून घेऊ शकतात। तर मी दोन्ही साईडचे जी स्लीव्ज आहेत ते कट करून घेतलेले आहेत। आता आपल्याला पाठीमागचा जी भाग आहे ते कट करून घेऊयात। त्यासाठी आपल्याला आधी अस्तर खाली आतरायचं आणि तिच्यावरती आपल्याला जी नेटचा कपडा आहे
तो वरून आतरून घ्यायचा आधी आणि त्याच्यानंतर हिला कट करून घेऊयात। बघा खालून सुद्धा मी अर्धा इंच एक्स्ट्रा ठेवलेला आहे। ब्लाऊज शिवल्यानंतर आपण तिला कट करून सुद्धा काढू शकतात। तर आता सगळी साईडने मी ब्लाऊज कट करून घेतलेला आहे। बघा पाठीमागचा हिस्सा मी असंच कट केलेला आहे। आपल्याला जी गळा आहे तिला नेटवरती सुद्धा आपल्याला एक गोल गळ्याचा शेप द्यायचा आहे, त्यामुळे मी आता सध्याला गळा कट केलेला नाही, परत मी हिला शिवताना गळा कट करणार आहे। तर पाठीमागचा आपला भाग जे आहे ते कट झालेला आहे। आता आपण समोरचा भाग सुद्धा असंच कट करून घेऊयात आणि परत तुम्हाला मी शिवल्यानंतर जे ब्लाऊजचा लुक आहे तो कसा दिसतोय बघा, खूपच भारी दिसतोय आणि शिवायला पण एकदम सोपा आहे आणि तुम्ही कटिंग सुद्धा पाहिलेलीच आहे। आता आपण क्रॉस पट्टी कट करून घेऊयात। बघा शिवल्यानंतर हिचा फायनल लुक नेटचा खूपच छान हा ब्लाऊज रेडी झालेला आहे। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।